नमस्कार, कसे आहात सर्वे? नथीचा साथ या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की हे ट्रेंडिंग असलेले इयर कप, चंद्र इयर कप हे कसे बनवायचे सोप्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे। सर्वात आधी ही आपल्याला 20 गेजची वायर लागणार आहे। 20 गेजच्या वायरमधून मी हा असे तुकडा कट करून घेतलेला आहे। मी एवढं हाता एवढं असं मेजर घेऊन कट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कटर। त्यानंतर आपल्याला हे चंद्र लागणार आहेत असे 2, तुम्ही कुठल्याही तुमच्या चॉईसने चंद्र घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला बॉल पिन लागणार आहे। तसेच 4 mm चे हे गोल्डन मनी आपण घेतलेले आहेत। तसंच आपल्याला लॉक करण्यासाठी 0.3 ची ही फिक्सिंग वायर लागणार आहे। चला तर आपण सुरुवात करूयात आता। सर्वप्रथम ह्या चंद्राच्या खाली हे जे राऊंड आहेत इथे आपल्याला लटकन लावायचे आहेत याच्या खाली, जेणेकरून सुंदर ते लटकन याच्या खाली दिसून येतील। त्याच्यासाठी आपल्याला ह्या बॉल पिन लागणार आहेत आणि 4 mm चे हे गोल्डन मनी लागणार आहेत। आपण आता ह्या बॉल पिनला मी असं मधून कट करून घेत आहे। त्यानंतर मी हा 4 mm चा गोल्डन मनी टाकून घेत आहे यामध्ये। त्यानंतर हे जे होल आहेत या होलमधून ही वायर मी अशी वरती काढून घेत आहे। नंतर ह्याला अशी खालच्या साईडला बेंड करून फक्त हे जिथे तुमचा गोल्डन मनी आहे त्याच्या भोवती ही वायर अशी वळवून घ्यायची आहे। 2 फेरे मारून घ्यायचे आहेत टाईट, आणि जे एक्सेस वायर आहे ही अशी आपण कट करून घ्यायची आहे। असं हे जसं आपण लटकन लावले असं पूर्ण या होलमधून हे जसं आपण लटकन लावले तसे ह्या पूर्ण होलमध्ये आपल्याला हे असे लटकन लावून घ्यायचे आहेत। तर चला आपण लावून घेऊयात आता ते लटकन। सेम टेक्निकनी पुढचे लटकन मी आता लावून घेते। 2 ते 3 वेळा फिरवू शकता, जे राऊंड आपण फिरवून घेत होते। मी ग्रीन कलरचा चंद्र घेतला आहे। यामध्ये पिंक कलरही येतो, तुम्हाला हवा असेल तर पिंक कलर तुम्ही घेऊ शकता, किंवा ओनली चंद्र जर तुम्हाला हवा असेल तर ओनली चंद्राचंही करू शकता। ज्यांना लटकन नको असेल खाली सो ते ओनली चंद्रही लावू शकतात। तेही सुंदर कट करत असताना एवढं लक्षात घ्यायचं की कट टू कट झालं पाहिजे। कुठलं जर ओपन वगैरे असेल तर याला व्यवस्थित असं प्रेस करा, जेणेकरून हे हाताला असं लागणार नाही, जेणेकरून कानातही तुम्ही टाकाल त्यावेळेस ते टोचणार नाही। जिथून कट करताय तिथे व्यवस्थित असं प्रेस करा। जिथे हे आपण गोल्डन कलरच्या मण्यांचं लटकन केलं आहे तसं तुम्ही क्रिस्टल वगैरेही लावू शकता तिथे, जर तुम्हाला कलरचं करायचं असेल तेही सुंदर वाटेल, किंवा मोत्यांचं करायचं असेल तर मोत्यांचंही तुम्ही करू शकता, मोत्यांचं सुद्धा छान वाटणार तिथे। लटकन तुम्ही तुमच्या चॉईसनी लावू शकता की कुठल्या कलरचं हवं आहे, मोत्यांचं हवं आहे, व्हाईट हवं आहे, ऑफ व्हाईट हवं आहे, तुमच्या चॉईसने तुम्ही लावू शकता। हे बघा, हे असं तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। सुंदर असं लटकन याच्या खाली असं छान दिसणार आहे। अशा प्रकारे मी दोन्ही चंद्राचे हे असे लटकन खालच्या साईडला बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त चंद्र ठेवू शकता। तुम्हाला जर लटकन नको हवे असतील तर तुम्ही लटकन नाही लावलेत तरी चालेल। तर आता आपल्याला या वायरवर आपल्याला या चंद्रांना लॉक करायचा आहे। तर हा एवढा पोर्शन, हा इतका तुमच्या बोटा एवढा, हा फक्त मागच्या साईडला असा बेंड करायचा आहे। हे असं मेजर घेऊन बाकीची जी एक्सेस वायर आहे ही मागच्या साईडला बेंड करायची। त्यानंतर फिक्सिंग वायरमधला थोडासा तुकडा मी कट करून घेत आहे। त्यानंतर
या वायरच्या मिडला इथे हे मी असं लॉक करून घेणार। त्यानंतर याच्या वायरमधून मधोमध हा चंद्र मी असा पास करून घेणार आणि याला या फिक्सिंग वायरने लॉक करणार। लॉकिंग करताना तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की हा वायरवर छान लॉक झाला पाहिजे। लॉक कसं करायचं ते मी सांगते। जी एक्स्ट्राची वायर होती ती कट करून घेतली मी। पहिलं तर खालच्या बाजूला हे असं लॉक करून घ्यायचं जेणेकरून ते निघून नाही येणार। त्यानंतर याच्यामधून होल आहेत जायला चंद्राच्या बॅक साईडने होल आहेत जायला। तुम्हाला या होलमधून वायर वरती आणायची आहे अशी आणि इथे अशी बेसला लॉक करायचं आहे। असं तुम्हाला चारही साईडने लॉक करायचं आहे। इकडून या साईडने टाकू शकता, इकडून टाकू शकता। पूर्ण व्यवस्थित हे लॉक करून घ्यायचं आहे। आता मी वरची बाजू लॉक करून घेते ही अशी सेम। वरच्या बाजूने मी आता खाली नेते असं आणि हे असं खालच्या बाजूला मी लॉक करत आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। व्यवस्थित टाईट करायचं आहे आपल्याला हे चंद्र वायरवरती। जेवढं तुम्ही व्यवस्थित टाईट कराल तेवढं तो चंद्र टाईट बसेल। लॉकिंग करणं तुमच्या हातात आहे। चारही साईडने व्यवस्थित लॉक करा, बेसला गुंडाळा सो ते व्यवस्थित टाईट होऊन जाईल। अशाच पद्धतीने मी इयर कप बनवून घेतला आहे। हे जे आपण बॅक साईडला टर्न केलेली आहे वायर ही बॅक साईडला जाणार आहे आपल्या इयरच्या। सो आपल्याला एवढी वायर लागणार नाही आहे। सो तुम्ही अशी एवढी कट केली तरी चालणार आहे। दोन्ही साईडला सेम कट करून घ्या, एक एवढी जेणेकरून इयरचे ही बॅक साईड असणार आहे सो खाली जास्ती दिसणार नाही। हे तुम्हाला होलमधून तुमचं जे इयरिंगचं होल असतं त्या होलमधून ही वरतून अशी खाली पास करायची आहे। असे सुंदर असे इयर कप आपले बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही पण घरी असे बनवा। आजकाल फार ट्रेंडिंग आहेत असे इयर कप। आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। धन्यवाद।